आषाढ महिना संपण्यापूर्वी कुलदेवीला अर्पण करा ही एक वस्तू. सोन्यासारखे दिवस तुमच्या आयुष्यातील येतील. सर्व दुःख दारिद्र्य संपेल आणि आयुष्यामध्ये कुलदेवीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि छान आनंदाचा जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 15 जुलैपासून पवित्र अशा आषाढ महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि आषाढ महिन्याची जी समाप्ती आहे ती 12 ऑगस्टला होणार आहे. तर बघा, आषाढ महिना हा धार्मिक दृष्टीने खूप महत्त्वाचा मानला जातो, कारण या महिन्यामध्ये आषाढी एकादशी येते. सर्वात मोठी एकादशी तिथी मानली जाते. आषाढ महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्रताला, प्रत्येक दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे सोबत आषाढ महिन्यामध्ये आपण कुलदेवीची उपासना सुद्धा केली जाते. आषाढ महिन्यामध्ये कुलदेवीची उपासना केल्याने आपल्या घराचे रक्षण, आरोग्य, कौटुंबिक समृद्धी आपल्याला प्राप्त होते. या काळामध्ये आपण घरामध्ये आषाढ महिन्यामध्ये अनेक घरामध्ये कुळाचार देवीला केले जातात. त्यामुळे कुलदेवीची नित्यनेमाने सकाळी आणि संध्याकाळी नैवेद्य दाखवणं, आरती करणं, हे कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करणे हे आषाढ महिन्यामध्ये कुलदेवीची उपासना करण्याचे मुख्य होय. कारण या काळामध्ये येणारे सण आणि तिथीचे आध्यात्मिक महत्त्व, या महिन्यामध्ये आषाढ गुप्त नवरात्री सुद्धा साजरी केली जाते. या कुलदेवीच्या उपासनेसाठी अत्यंत फलदायी मानली जाते. आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन वंशवृद्धी व्हावी यासाठी आषाढ महिन्यामध्ये कुलदेवीची सेवा करणे खूप खूप चांगलं असतं. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती ही आषाढ महिन्याची सांगणार आहे. तर आषाढ महिन्यामध्ये मंगळवारी कुलदेवीला अर्पण कोणती वस्तू करावी आणि ते केल्याने आपल्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस कसे येतील. तर बघा, आयुष्यामध्ये सर्वांना दुःख, दारिद्र्य, अडचणी या संबंधित ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण हे सर्व आपल्याला दूर व्हावं असं जर वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. प्रत्येकाची इच्छा आणि मनोकामना ही पूर्ण होईल अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला आषाढ महिन्यामध्ये मंगळवारी कुलदेवीला आपल्याला अर्पण करायची आहे आणि ही सेवा केल्याने यासोबत आपल्याला कोणते उपाय करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलदेवीचं नक्की नाव लिहा, जेणेकरून तुमच्यावर कुलदेवीची कृपा आणि आशीर्वाद तुमच्यावरती राहील. तर बघा, या व्हिडिओला एक हाईप देखील द्या. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे किंवा सेवा सांगणार आहे तर आपल्याला ही सेवा आषाढ महिन्यात मंगळवारी करायची आहे. प्रत्येक मंगळवार हा उपाय करण्यासाठी आपल्याला मंगळवारी जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. मंगळवारी नाही शक्य झाली तरी तुम्ही दुसऱ्या कोणत्या मंगळवारी येईल किंवा शुक्रवारी जरी केलं तरी चालेल. आषाढ महिन्यामध्ये एकूण 4 मंगळवार येत आहे. 4ही मंगळवार जर तुम्ही उपाय केला तरी खूप महत्त्वाचं ठरेल. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आषाढ महिन्यातील आता फक्त 2च मंगळवार बाकी आहेत. म्हणून आपण हे व्रत जर करत असेल तर तुम्ही शक्य होईल तितकं लवकर करण्याचा प्रयत्न करा. आषाढ महिन्यातील एक गुप्त नवरात्री येते, तेव्हा तिथे नवरात्र तिथी आपल्या कुलदेवीला समर्पित असते. मंगळवार हा देखील कुलदेवीला समर्पित असणारा दिवस आहे. म्हणून आषाढ महिन्यातील मंगळवारी अनेक स्त्रिया व्रत करत असतात. आषाढ महिन्यातील मंगळवारचे व्रत हे खूप जास्त प्रभावी मानलं जातं. जी स्त्री श्रद्धेने मंगळवारी व्रत उपासना करते, कुलदेवीची पूजा करते, त्या स्त्रीची प्रत्येक इच्छा आणि मनोकामना पूर्ण होते. आपली कुलदेवी आपल्यावर कुलस्वामिनीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबाचं रक्षण करत असते. म्हणून प्रत्येक घरातली कुलदेवी ही वेगवेगळी असते आणि हीच कुलदेवी आपल्या कुळाचा उद्धार करते. म्हणून कुलदेवीची वंशवृद्धी करणारी कुळाचा उद्धार करत असते आणि कुलदेवी ही वंशवृद्धी करणारी असल्यामुळे
आपल्या प्रत्येकाच्या कुलदेवीचा टाक किंवा फोटो हा नेहमी आपल्या घरामध्ये असायला पाहिजे. जर तुमच्या कुलदेवीचा टाक आणि फोटो असेल तर नित्य नियमाने आपल्याला आपल्या कुलदेवीची पूजा करावी. जेव्हा आपण आपल्या कुलदेवीची पूजा जेव्हा करतो तेव्हा ती आपल्या कुटुंबावरती प्रसन्न होऊन आपल्या परिवाराचे रक्षण करत असते. येणारे सर्व संकट, विघ्न, आपत्ती दूर करते आणि कुलदेवीचा नित्य सेवेने सर्व प्रकारचे सुख, संपत्ती, आरोग्य आणि वृद्धी होते. जर तुमच्याकडून पण तुमच्या कुलदेवीची सेवा कोणतीच घडत नसेल तर संपूर्ण कुटुंबाला अनेक समस्यांचा सामना देखील करावा लागतो. या संबंधित घरातील मुलांच्या प्रगतीमध्ये खूप जास्त अडथळे येतात. आता तसंच बघायला गेलं ना, अनेक जणांना आपली कुलदेवीच माहिती नाही, ते सुद्धा माहीत नाही आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो. म्हणून आपण प्रत्येकाने आपली ही कुलदेवी नक्की माहिती करून घ्यावी. जर तुम्हाला सुद्धा तुमची कुलदेवी माहीत नसेल तर तुमच्या गुरुकडून कोणाकडून स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये कुलदेवी कशी ओळखावी याचे उपाय सांगत असतात. तर ती माहिती तुम्ही नक्की करून घ्या आणि कुलदेवीचे टाक किंवा फोटो बनवून घ्या आणि आपल्या देवघरासमोर ठेवून त्याची पूजा करायची आहे. जर तुम्हाला तुमची कुलदेवी सुद्धा माहिती करून घ्यायची असेल किंवा समजत नसेल तर काय करायचं, काही दिवस झोपण्या अगोदर 108 वेळा नवार्णव मंत्राचा जप करायचा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा रोज आपण 108 वेळा जप करायचा आणि आपण आपल्या कुलदेवीला प्रार्थना करायची आणि झोपून जायचं. नंतर आपली देवीला अशी प्रार्थना करायची की जी कोणती माझी कुलदेवी असेल ती मला स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत द्यावा, अशी मनोभावे देवीच्या चरणी प्रार्थना करायची आणि झोपी जायचं. आणि नक्कीच आपल्याला 21 दिवसाच्या आत आपल्याला आपली कुलदेवी हे संकेत देत असते. त्यावरून सुद्धा तुमची कुलदेवी कोणती आहे हे नक्की तुम्ही समजू शकता. आता बऱ्याच जणांना ही गोष्ट खोटी वाटते, पण याचा 100% जर अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की घेऊन बघू शकता. चमत्कार तुम्हाला नक्की दिसून येईल. आता आपण बघणार आहोत आषाढ महिन्यामध्ये आपल्याला मंगळवारी देवीला कोणती वस्तू अर्पण करायची आहे. कुलदेवीला कोणती वस्तू अर्पण करायची आहे तर बघा, हा उपाय करण्यासाठी आपल्याला देवघरामध्ये आपल्या कुलदेवीचा फोटो हवा, टाक हवा किंवा मूर्ती असायलाच हवी असं काही नाही. पण तुमच्याकडे जर फोटो असेल तरी तुम्ही चालेल आणि तेही सुद्धा नसेल तर तुम्ही एक सुपारी घ्या आणि तिलाच आपल्या कुलदेवीचं प्रतीक म्हणून सुपारीलाच आपण नैवेद्य, ती वस्तू आपल्याला मी जी वस्तू सांगणार आहे तर ती तुम्हाला अर्पण करायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्या घरातील एकतरी स्त्रीने आषाढ महिन्यातील मंगळवारी उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी सोडायचा आहे. उपवासाचे पदार्थ खाऊन तुम्ही उपवास खाऊ शकता, पण घरातल्या स्त्रीने हे व्रत करावं. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला मंगळवारी सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर आपल्याला घराची, अंगणाची स्वच्छता करून घ्यायची. त्यानंतर अंघोळ करायची आहे. अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातील नित्य काम आहे, चहा, नाश्ता, जेवण, भांडे, कपडे हे सर्व कामं तुम्हाला करून घ्यायची आहे. नंतर तुम्ही दुपारी ही सेवा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. आता उपाय करण्याच्या अगोदर शक्य असेल तर उंबरठ्यावरती छान हळदीचं लेपन करायचं आहे. शक्य नसेल तर उंबरठ्याची पूजा जरी केली तरी चालेल. देवघरातील देवाची पूजा करून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला सुद्धा हा उपाय खूप महत्त्वाचा करायचा आहे. तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही संकल्प करू शकता. जर इच्छा नसेल तर संकल्प नाही केला तरी चालेल. तुमचं एखादं काम भरपूर दिवसापासून अडलेलं आहे, ते काम पूर्ण होत नाही किंवा इच्छा पूर्ण होत नाही, तर ती इच्छा आपल्या कुलदेवीकडून पूर्ण करून घेण्यासाठी आपल्याला प्रयत्नांना यश मिळण्यासाठी तुम्ही संकल्पसुद्धा करू शकता. पण तुम्हाला संकल्पयुक्त ही सेवा करायची नसेल तर तशीच करायची असेल तर तुम्ही सुद्धा ही सेवा करू शकता. तर सर्वप्रथम तुम्हाला शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. हा दिवा आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे, कारण ज्योतिषशास्त्रानुसार असं सांगितले जाते की कोणतीही सेवा आणि कोणतेही उपाय आपण देवी देवतेच्या साक्षीने केल्याने ती सेवा, आपले उपाय आपल्या भगवंतापर्यंत लवकर पोहोचत असतात. म्हणून तुपाचा दिवा लावणे हे खूप महत्त्वाचं आहे. तुपाचा दिवा नसेल तर तेलाचा दिवा सुद्धा तुम्ही लावू शकता. ही सेवा करताना तुपाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करावा. तर नसेल तर तुम्ही तेल सुद्धा लावू शकता. धूप, दीप, अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायचं आहे आणि आपल्या कुलदेवीचा टाक असेल तर तुम्ही त्या टाकावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आणि
आणि अभिषेक झाल्यानंतर अभिषेक करून घ्यायचा आणि टाक नसेल तर फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि तेही नसेल तर तुम्ही जी घेतलेली सुपारी आहे तर ती सुपारी घ्यायची आहे. त्या सुपारीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. एक ताम्हण घ्यायचं आणि एखादं मोठं स्टीलचं ताट घ्यायचं. प्लास्टिकचं भांडं वापरायचं नाही. शक्यतो ताम्हणच घ्या आणि सर्वप्रथम हळदी कुंकू मिक्स करून एक स्वास्तिक काढा आणि त्याच्यावरती तुम्ही हळदी कुंकू अक्षता अर्पण करून त्यावर तुम्हाला कुलदेवीचा टाक ठेवायचा आहे किंवा सुपारी असेल तर तुम्ही सुपारी ठेवू शकता. यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपल्या देवीला कुंकुमार्चन करायचं. देवीच्या चरणापासून तर मस्तकापर्यंत कुंकवाने अर्चन करायचं आहे. आता हे कुंकुमार्चन किती वेळा करायचं तर बघा 11 वेळा करायचं आहे किंवा 16 वेळा तुम्ही करू शकता आणि नंतर 108 वेळा जरी केलं तरी चालेल. उजव्या हाताने अनामिकामधलं बोट आणि तसेच अंगठा या 3 बोटामध्ये जेवढं कुंकू बसेल तेवढंच आपण घ्यायचं आणि देवीच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत अर्पण करायचं आणि जर नाही शक्य झाले तर उजव्या हाताची 5ही बोटं घेऊन तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. कुंकुमार्चन करत असताना तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे. कुलदेवीचा मंत्र येत नसेल तर तुम्ही सुद्धा नवार्णव मंत्र म्हणू शकता. ओम ऐं ह्रीं क्लीं या मंत्राचा जप करू शकता. सेवा झाल्यानंतर तुम्हाला कुलदेवीला खडी साखर अर्पण करायची आहे. साखरेचा जो नैवेद्य आहे तर तो ते तुम्हाला अर्पण करायचा आहे. यानंतर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे 11 लवंगा घ्यायच्या आहेत. ते प्रत्येक लवंगाला फूल असलं पाहिजे. अशा लवंगा घ्यायच्या आहेत जे एक लवंग आपल्या उजव्या हातात घ्यायचे आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा मंत्र म्हणायचा आणि ही लवंग आपण आपल्या कुलदेवीला अर्पण करायची आहे. असं करून तुम्हाला 11 लवंगा कुलदेवीला अर्पण करायचे आहेत आणि दोन्ही हात जोडून आपण इच्छित मनोकामना ही व्यक्त करायची आहे. आणि जर तुम्हाला मंगळवारी संध्याकाळी तुम्हाला जो नैवेद्य बनवायचा असेल तुम्ही बनवू शकता. सकाळी जर तुमचं झालं तर सकाळी तुम्ही खिरीचा नैवेद्य बनवला तरी शक्य असेल तर नैवेद्य बनवू शकता. आषाढ महिन्यातील एक तरी मंगळवारी तुम्हाला आपल्या कुलदेवीला खिरीचा नैवेद्य जो आहे तो तुम्हाला दाखवायचा आहे. या दिवशी शक्य नसेल तर तुम्ही कुलदेवीला गजरा किंवा गुलाब फूल वेणी असेल तर ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. सगळ्या सेवेमध्ये सगळ्यात महत्त्वाची जी एक सेवा येते ती म्हणजे आपल्या कुलदेवीला जी वस्तू आहे ती आपल्याला अर्पण करायची असते. ती म्हणजे आपल्या कुलदेवीची जी सेवा आहे किंवा पूजा आहे त्या वस्तूशिवाय अपूर्ण असते. ती म्हणजे आपल्या कुलदेवीला आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तांबूलचा विडा. मंगळवारी आपल्याला तांबूलचा विडा अवश्य अर्पण करायचा आहे. ज्यामध्ये 2 विड्याची पानं असतात, खाऊची पानं असतात ही देखील म्हटलं जातं. त्यावरती थोडासा काच, चुना, बडीशेप टाकायची असते. थोडीशी खडीसाखर ठेवायची आणि हे 2 केसराच्या पाकळ्या ठेवायच्या आणि यासोबत तुम्हाला एक अख्खी जी वेलची असते ना ती हिरवी वेलची तर ती ठेवायची आहे आणि एक विडा तयार करून हा विडा आपल्या कुलदेवीला अर्पण करायचा आहे. जेव्हा तुम्ही हा विडा देवीसाठी तयार करता तेव्हा एक लवंग घेऊन तुम्हाला तो खेचायचा आहे आणि त्यानंतर हा पानाचा विडा तुम्हाला तुमच्या कुलदेवीला अर्पण करायचा आहे. आता हा विडा तुम्ही अर्पण केल्यानंतर तुमची सेवा करून झाल्यानंतर 1-2 तासानंतर तुम्ही हा विडा उचलून तो बारीक करायचा आहे आणि प्रत्येक घरातल्या व्यक्तींना थोडा प्रसाद म्हणून तो द्यायचा आहे. आपल्या घरातील व्यक्ती सोडून म्हणजे बाहेरच्या व्यक्तीला कोणालाही हा प्रसाद तुम्ही नाही द्यायचा. तर बघा आषाढ महिन्यातील मंगळवारी आपल्या कुलदेवीची जी उपासना आहे तर ती आपल्याला अशा पद्धतीने करायची आहे. प्रत्येक मंगळवारी शक्य नसेल झालं तरी तुम्ही एखाद्या मंगळवारी तरी ही सेवा तुम्ही नक्की करू शकता. पण प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो मंगळवारच्या दिवशीच करायचा आहे. कुंकुमार्चन करायचं आहे आणि केलेले कुंकू काढून एका डबीमध्ये भरून ठेवायचं आणि दररोज ते कुंकू आपल्या कपाळावरती लावायचं आहे. आणि तुमच्या घरातील एखादी व्यक्ती महत्त्वाच्या कामासाठी जात आहे तर ते व्यक्तीसुद्धा त्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही तो टिळा म्हणून तुम्ही लावू शकता. त्या कामामध्ये तो बाहेर जात असताना त्या कामामध्ये त्याला 100% यश मिळेल. मुलांच्या कपाळावरती सुद्धा कुंकाचा टिळा नक्की दररोज लावत चला. स्वतःच्या कपाळावरती सुद्धा हा टिळा नक्की लावू शकता. वाईट नजरेपासून किंवा वाईट लोकांपासून आपलं संरक्षण होत असतं. आता ह्या ज्या लवंगा आहेत तर त्या तुम्हाला लवंगा काय करायच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. तुम्ही स्वयंपाक करताना वापरू शकता किंवा तुम्ही रोज एक खाल्लं तरी पण चालेल. कुलदेवीची पूजा करणार असेल तर त्या पूजेमधील लवंगा तुम्ही वापरल्या तरी चालेल. चहामध्ये लवंगा तुम्ही टाकून पिऊ शकता. प्रत्येक व्यक्तीला एक लवंग खायला द्यायची आहे. तर तुम्ही असं करू शकता. अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला पुन्हा भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट बॉक्समध्ये जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की मला विचारा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री कुलदेवी माता की जय.